मंडळी, आज आपण अशी एक संकल्पना बघणार आहोत ज्यामध्ये आपल्याला दरवर्षी शेअर्स विकून फायदा म्हणजे कॅपिटल गेन तर होईलच, पण तरीसुद्धा त्यावर टॅक्स मात्र भरावा लागणार नाही आणि आपल्याला दीर्घकालीन गुंतवणुकीचे सगळे फायदेसुद्धा मिळत राहतील. या प्रकाराला टॅक्स हार्वेस्टिंग असं म्हणतात. हार्वेस्टिंगचा मराठी अर्थ कापणी असा होतो. म्हणजे जेव्हा शेतामध्ये पीक तयार होतं तेव्हा शेतकरी बांधव ते पीक कापायला घेतात, त्याला कापणी असं म्हणतात. टॅक्स हार्वेस्टिंग या प्रकारात सुद्धा दरवर्षी आपल्याला जेव्हा आपल्या शेअर्समधील गुंतवणुकीत फायदा दिसत असतो, तो फायदा आपण शेअर्स विकून मिळवतो आणि त्याद्वारे टॅक्ससुद्धा वाचवतो आणि तरीसुद्धा आपल्याला लाँग टर्मसाठी केलेल्या गुंतवणुकीत कुठलंही नुकसान होत नाही. हे आपण एका उदाहरणाद्वारे बघूया. तुम्ही एखाद्या वर्षी शेअर्समध्ये 1,00,000 रुपयांची गुंतवणूक केली आणि पुढच्या वर्षी त्या शेअरची किंमत वाढून तुमची एकूण गुंतवणूक 1,50,000 रुपये झाली. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या वर्षी 50,000 रुपयांचा फायदा झाला. तिसऱ्या वर्षी त्या शेअरच्या भावात अजून वाढ झाली आणि तुम्हाला 25,000 रुपये फायदा झाला. म्हणजे तिसऱ्या वर्षी तुमची गुंतवणुकीची एकूण रक्कम 1,75,000 रुपये झाली. असंच दरवर्षी कधी कमी तर कधी जास्ती असा फायदा झाल्यामुळे तुमच्या गुंतवणुकीत हळूहळू वाढ होत राहिली आणि 10व्या वर्षांपर्यंत तुमची एकूण गुंतवणूक 5,00,000 रुपये झाली. म्हणजे पहिल्या वर्षीच्या गुंतवणुकीच्या 5 पट तुमची रक्कम वाढली. आता 10व्या वर्षी तुम्ही ही गुंतवणूक विकायची ठरवली तर तुम्हाला एकूण फायदा 4,00,000 रुपये होतो, कारण तुमची पहिल्या वर्षीची गुंतवणूक 1,00,000 रुपये होती आणि 10व्या वर्षी तुमची एकूण गुंतवणूक 5,00,000 रुपये झाली आहे. म्हणजे 5,00,000 वजा 1,00,000 बरोबर 4,00,000 रुपये हा 10व्या वर्षी तुमचा लाँग टर्म कॅपिटल गेन धरला जाईल. आता या 4,00,000 रुपये लाँग टर्म कॅपिटल गेनपैकी नियमानुसार पहिल्या 1,25,000 रुपयांवरती तुम्हाला 0 रुपये टॅक्स भरावा लागेल आणि उरलेल्या 2,75,000 रुपयांवरती तुम्हाला 12.5% 34,375 रुपये टॅक्स भरावा लागेल. पण इथं तुम्ही टॅक्स हार्वेस्टिंग ही संकल्पना वापरली तर तुम्हाला 10व्या वर्षीसुद्धा 1 रुपयाही टॅक्स भरावा लागणार नाही. पण हे कसं शक्य आहे? त्यासाठी आपण आत्ता बघितलेलंच उदाहरण पुन्हा घेणार आहोत, पण त्यात थोडेसे बदल करणार आहोत. तर या उदाहरणाप्रमाणे समजा तुमची सुरुवातीची गुंतवणूक म्हणजे पहिल्या वर्षीची गुंतवणूक 1,00,000 रुपये आहे आणि त्यात वाढ होऊन दुसऱ्या वर्षी त्याची किंमत 1,50,000 रुपये झाली. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या वर्षी 50,000 रुपयांचा फायदा दिसतो आहे. आता टॅक्स हार्वेस्टिंग करण्यासाठी तुम्हाला ही 1,50,000 रुपयांची सगळीच्या सगळी गुंतवणूक विकून टाकायची आहे. त्यामुळे काय होईल? तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणून 50,000 रुपयांचा फायदा होईल, जो पूर्णपणे टॅक्स फ्री असेल. कारण 1,25,000पर्यंतच्या लाँग टर्म कॅपिटल गेनवर तुम्हाला 0 रुपये टॅक्स भरावा लागणार आहे. आता पुढची स्टेप म्हणून तुम्हाला शेअर मार्केटमध्ये ही 1,50,000ची गुंतवणूक पुन्हा करायची आहे. त्यामुळे काय होईल? तुम्ही शेअर्समधला फायदा काढून घेतला आणि तुमची गुंतवणूकसुद्धा आहे तेवढीच राहिली. म्हणजे 1,50,000 रुपये आणि तुम्हाला टॅक्ससुद्धा भरावा लागला नाही. आता तिसऱ्या वर्षी तुम्हाला मागच्या उदाहरणाप्रमाणे 25,000 रुपये फायदा झाला. म्हणजे तुमची एकूण गुंतवणूक 1,75,000 रुपये झाली. आता तुम्हाला पुन्हा सगळी गुंतवणूक विकून टाकायची आहे. इथे तिसऱ्या वर्षी तुम्हाला 25,000 रुपयांचा फायदा होतो आहे. यावर पुन्हा तुम्हाला 0 रुपये लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागणार आहे, कारण लाँग टर्म कॅपिटल गेनसाठी 1,25,000 रुपयांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री आहे. आता तुम्हाला पुन्हा 1,75,000 रुपयांची गुंतवणूक तिसऱ्या वर्षीसुद्धा करावी लागणार आहे. असंच दरवर्षी आधी विक्री करून तुम्ही लाँग टर्म कॅपिटल गेन मिळवू शकता. खरेदीद्वारे तुमची गुंतवणूक आहे तेवढीच ठेवू शकता आणि लाँग टर्म कॅपिटल गेनवरचा टॅक्ससुद्धा वाचवू शकता. आता 10व्या वर्षी तुमची एकूण गुंतवणूक 5,00,000 रुपये होईल आणि समजा तुम्ही ही सगळी गुंतवणूक विकली तरीसुद्धा तुम्हाला गुंतवणुकीतून होणारा फायदा 4,00,000 रुपयेच मिळेल आणि तरीसुद्धा त्यावर 0 रुपये लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. हे कसं होतं ते आता आपण बघूया. त्यासाठी आपण दोन्ही आकडेमोडी समोरासमोर ठेवूया. इथं उजवीकडच्या टेबलमध्ये आपण टॅक्स हार्वेस्टिंगचा उपयोग केला आहे. तिथे तुम्ही दरवर्षी शेअर्स विकून फायदा मिळवता आणि लगेच तेवढ्याच किमतीची गुंतवणूक पुन्हा करता. त्यामुळे तुमची पहिल्या वर्षीची गुंतवणूक 1,00,000 रुपये आहे, दुसऱ्या वर्षीची गुंतवणूक 1,50,000 रुपये होते, तिसऱ्या वर्षीची गुंतवणूक 1,75,000 रुपये होते. असंच दरवर्षी आधी विक्री आणि नंतर तेवढ्याच रकमेची खरेदी केल्यामुळे तुमच्या गुंतवणुकीची रक्कम दरवर्षी वाढत जाते. त्यामुळे तुमची 9व्या वर्षीची गुंतवणूक 4,43,000 रुपये दिसते आहे आणि 10व्या वर्षी तुमची गुंतवणूक 5,00,000 रुपये दिसते आहे. त्यामुळे 9व्या वर्षीच्या आणि 10व्या वर्षीच्या गुंतवणुकीतला फरक हा फक्त 57,000 रुपये दिसतो आहे, जो लाँग टर्म कॅपिटल गेनवरील सवलतीच्या मर्यादेपेक्षा म्हणजे 1,25,000पेक्षा कमी आहे. त्यामुळे त्या बाबतीत लाँग टर्म कॅपिटल गेनवरील टॅक्स 0 रुपये असेल. या उलट डावीकडच्या टेबलमध्ये तुम्ही पहिल्या वर्षी केलेली गुंतवणूक थेट 10व्या वर्षी विकता. त्यामुळे तुमचा फायदा दरवर्षी वाढत जातो, पण गुंतवणुकीची रक्कम 1,00,000 रुपये राहते आणि त्यामुळे थेट 10व्या वर्षी लाँग टर्म कॅपिटल गेन 4,00,000 रुपयांचा झाला आहे आणि त्यामुळे तुम्हाला 10व्या वर्षी मिळालेल्या 4,00,000 रुपयांमधून
1.25 लाख रुपये वजा केल्यानंतर उरलेल्या 2,75,000 रुपयांवरती लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो, जो 12.5% 34,375 रुपये एवढा होतो. म्हणजे आपण टॅक्स हार्वेस्टिंगचा वापर करून 34,375 रुपये एवढा टॅक्स वाचवला. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की टॅक्स हार्वेस्टिंग टेक्निकद्वारे तुम्ही कशाप्रकारे लाँग टर्म कॅपिटल गेनवरील टॅक्ससुद्धा वाचवू शकता. पण मंडळी, हे एक उदाहरण होतं. प्रत्यक्ष टॅक्स हार्वेस्टिंगसाठी विक्री आणि खरेदी करताना तुम्हाला बऱ्यापैकी काम करावं लागतं, बऱ्याच गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. काय काय करावं लागतं ते आता आपण बघूया. सगळ्यात आधी टॅक्स हार्वेस्टिंग करताना तुम्हाला ही काळजी घ्यावी लागते की मागील वर्षाच्या खरेदीनंतर किमान 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला टॅक्स हार्वेस्टिंगसाठी शेअर्स विकता येतील, तरच त्याचा उपयोग होईल. कारण टॅक्स हार्वेस्टिंग फक्त लाँग टर्म कॅपिटल गेनवरच करता येतं. तुम्हाला टॅक्स हार्वेस्टिंग करता येणार आहे का हे बघण्यासाठी तुम्हाला ब्रोकरच्या ॲपमध्ये जाऊन आधी तुम्ही गुंतवणूक केलेल्या प्रत्येक शेअर्समध्ये होणारा अनरिअलाइज्ड गेन बघावा लागतो आणि त्यानुसार तुम्हाला ठरवावं लागतं की किती रकमेचे शेअर्स विकले तर आपल्याला किती फायदा होईल, म्हणजे किती लाँग टर्म कॅपिटल गेन होईल, आणि त्यानुसार तुम्हाला विक्री करावी लागते. अनरिअलाइज्ड गेन म्हणजे असा फायदा जो आपल्याला आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये तर दिसतो आहे, पण तो आपल्याला कॅशमध्ये मिळालेला नाही, म्हणजे आपल्या खात्यात ती रक्कम जमा झालेली नाही. ती रक्कम शेअर्सच्या स्वरूपात डीमॅट अकाउंटमध्येच दिसते आहे. त्यानंतर टॅक्स हार्वेस्टिंगसाठी तुम्ही जेवढ्या किमतीचे शेअर्स विकता तेवढ्याच किमतीचे शेअर्स तुम्हाला पुन्हा घ्यावे लागतात, म्हणजे त्यात कुठे तोटा होणार नाही अशी काळजी घ्यावी लागते. आणि हेच काम थोडंसं अवघड असतं, कारण कदाचित तुम्ही शेअर्स विकल्यावर अचानक शेअर्सचा भाव खूप वाढू शकतो किंवा खूप कमीसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला याबाबतीत बरीच काळजी घ्यावी लागते. त्यासाठी तुम्ही जे शेअर्स विकणार आहात त्या कंपनीचं थोडं ॲनालिसिस करून शेअरच्या भावात भविष्यात किती फरक पडेल याचा आढावा घेणं योग्य ठरतं किंवा आवश्यक ठरतं. त्यानंतर ज्या कंपनीचे जेवढ्या किमतीचे शेअर्स विकले असतील शक्यतो त्याच कंपनीचे आणि तेवढ्याच किमतीचे शेअर्स विकत घ्यावे, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे मिळत राहतील. ज्या दिवशी शेअरची विक्री केली असेल त्याच दिवशी शेअर्स पुन्हा विकत घेऊ नयेत, कारण ते इंट्राडे ट्रान्झॅक्शन समजलं जातं आणि त्यावर तुम्हाला टॅक्ससुद्धा भरावा लागू शकतो. त्यानंतर टॅक्स हार्वेस्टिंगसाठी शेअर्सची विक्री करताना शक्यतो त्यातून होणारा लाँग टर्म कॅपिटल गेन हा जास्तीत जास्त 1.25 लाख रुपये होईल एवढ्याच किमतीचे शेअर्स विकावे, अन्यथा तुम्हाला 1.25 लाखांपेक्षा जास्त फायद्याच्या रकमेवर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. उदाहरणार्थ, तुम्ही पहिल्या वर्षी 3 लाख रुपयांचे शेअर्स घेतले आणि दुसऱ्या वर्षी त्यावर तुम्हाला 1.5 लाख रुपये फायदा झाला असेल, म्हणजे तुमची एकूण गुंतवणूक 4.5 लाख रुपये झाली असेल, तर त्यातले फक्त 4.25 लाख रुपयांचे शेअर्स तुम्ही विकले पाहिजेत, म्हणजे त्यावर तुम्हाला 1.25 लाख रुपयांचा कॅपिटल गेन होईल, जो पूर्णपणे टॅक्स फ्री असेल. आणि तुम्ही एक दिवस सोडून त्यानंतर पुन्हा 4.25 लाख रुपयांचे शेअर्स खरेदी करू शकता. मात्र तुम्ही जर 4.5 लाखांची विक्री केली तर तुम्हाला 1.5 लाख रुपये कॅपिटल गेन होईल, ज्यामधले पहिले 1.25 लाख रुपये सोडून उरलेल्या 25,000वरती तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. टॅक्स हार्वेस्टिंगसाठी एकाच वेळी सगळे शेअर्स विकले पाहिजेत असं काही नसतं, तर एका आर्थिक वर्षात थोडे थोडे करून शेअर्स तुम्ही विकू शकता आणि विकत घेऊ शकता, कारण कॅपिटल गेन हा एका आर्थिक वर्षासाठी धरला जातो. फक्त टॅक्स हार्वेस्टिंगसाठी ही विक्री करताना संबंधित शेअर्स घेऊन किमान 1 वर्ष पूर्ण झालं आहे याची खात्री करावी, अन्यथा त्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागू केला जाऊ शकतो. त्यामुळे टॅक्स हार्वेस्टिंगच्या बाबतीत तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की टॅक्स हार्वेस्टिंगचा फायदा फक्त लाँग टर्म कॅपिटल गेनवर मिळवता येतो, शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर मिळवता येत नाही. तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेनची माहिती नसेल आणि ती माहिती हवी असेल तर त्यासंबंधी माहिती देणाऱ्या व्हिडिओची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा.